आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। दूषित पाण्यामुळे 22 नागरिक आजारी, मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात संताप। नाशिकच्या इंद्रानगरमधील सायनाथ नगर परिसरातील सत्यवंदन, श्याम सिग्नेट आणि सत्यश्रीम हाऊसिंग सोसायटीमध्ये दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यामुळे तब्बल 22 नागरिक आजारी पडल्याचा गंभीर प्रकार समोर आला। जुलाब, अतिसार आणि पोटाच्या विकारांनी त्रस्त झालेल्या नागरिकांवर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले असून यासाठी सुमारे 1.25 लाख रुपयांपर्यंतचा खर्च झाल्याचा दावा रहिवाशांनी केलाय। विशेष म्हणजे सोसायटीची महानगरपालिकेकडे कोणतीही थकबाकी नसताना नागरिकांना दूषित पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। दुसरीकडे पाणी पुरवठ्यासाठी नेमलेल्या टँकर चालकांकडूनही अरेरावी होत असल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे। दूषित पाण्यामुळे नीलम मगर, ललिता नेरकर, श्रावणी नेरकर, तेजस नेरकर, शीला देसाई, ज्योती देसाई, संजय रत्नपारखी, यश रत्नपारखी, दीपा रत्नपारखी, मंगेश जोशी, आनंद जोशी, विवेकानंद घोडके, गिरीश मोगल, उर्जित मोगल, शांताराम थोरात, माधुरी थोरात, शोभा थोरात, कैलास देशपांडे यांच्यासह अनेकांना उपचार घ्यावे लागले आहेत। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित इतका गंभीर प्रश्न निर्माण होऊनही प्रशासनाकडून तातडीने प्रभावी कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा तात्काळ सुरू करावा अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या। आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा। उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री। आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना।